माझं नाव रोहन आहे आणि माझी वय 25 वर्षे आहे. मी गावात राहत होतो. आमच्या घरात एक ट्रॅक्टर होता आणि मी गावातील शेतकऱ्यांच्या शेतांची देखभाल करायचं काम करत होतो. खरं तर माझं शिक्षण चांगलं होतं. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. आमचं घर शेतीवरच गुजरत होतं. शेतांची देखभाल करण्याच्या कामातून मला फारसे पैसे मिळत नसत. त्यामुळे वडिलांनाही माझ्याबद्दल चिंता होती. त्यांनी मला सांगितलं, "रोहन, तू चांगली शिकवण घेतली आहेस. शहरात जाऊन नोकरीसाठी प्रयत्न कर. तुझ्या शिक्षणामुळे तुला चांगली नोकरी मिळू शकते. या गावात शेतीशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे तू या गोष्टीवर विचार कर." आमच्या गावातील अनेक मित्र शहरात जाऊन स्थायिक झाले होते आणि जे गावात राहिले होते तेही हळूहळू शहराकडे जाऊ लागले होते. त्यांना पाहून मलाही वाटू लागलं की गावात पैसे कमवण्याच्या संधी खूप खूप कमी आहेत. त्यामुळे मी शहरात जाण्याचा पक्का निर्णय घेतला. पण शहरात जाऊन मी काय करणार हे मला माहीत नव्हतं. मी तेच विचार करत होतो की आई म्हणाली, "तू निर्धास्त चुलता रमेश राहतो. त्याच्याकडे तुझी राहण्याची सोय सहज होऊ शकते. तू त्याच्याकडे कामाबद्दल विचार. तो तुला एखाद्या कंपनीत नोकरी नक्की लावून देईल. एकदा तू शहरात रुजू झालास की मग तू आम्हालाही तिथे घेऊन जाऊ शकशील." आई-वडिलांना माझ्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाला पाहून माझ्या डोळ्यांना पाणी आलं. खरंच माझे आई-वडील माझी प्रगती पाहू इच्छित होते. त्यावेळी आईने लगेच रमेश मामांना फोन केला. त्यांनीही मला खूप आत्मीयतेने आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. काही दिवसांतच मी तयारी करून शहरात जाण्यासाठी निघून पडलो. रमेश मामा शहरात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करत होते. त्यांचं लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि ते आपल्या पत्नीसोबत शहरात राहत होते. त्यांचं शहरात एक मोठं आणि भव्य घर होतं. त्यांची जीवनशैली आणि घर पाहून मी स्वप्न विणू लागलो. त्यांच्या ऐश्वर्याला पाहून मला प्रेरणा मिळाली होती. मी मनात ठरवलं की जोपर्यंत मी शहरात स्वतःचं घर विकत घेत नाही, तोपर्यंत मी गावी जाणार नाही. मीही आता चांगले पैसे कमवून शहरातच स्थायिक होणार होतो. मी माझे कागदपत्र मामांना दाखवले. त्यांनी आपल्या ओळखीमुळे मला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली. माझं ग्रॅज्युएशन सायन्समध्ये होतं आणि माझ्या चांगल्या शिक्षणामुळे मला सुरुवातीला चांगली नोकरी मिळाली. शहरात राहणं इतकं सोपं नव्हतं जितकं दिसत होतं. मामांच्या घरी आल्यापासून मी पाहत होतो की माझ्या येण्यामुळे घराचा खर्च खूप वाढला होता. शहरात एक व्यक्तीही वाढली की खर्च ताबडतोब दुप्पट होतो. हे मी स्वतः अनुभवत होतो. त्यामुळे मामांना काही सांगण्यापूर्वीच मी त्यांना सांगितलं, "मामा, मी स्वतःच्या राहण्यासाठी दरमहा ₹7,000 तुम्हाला देत राहीन." सुरुवातीला तर मामा मानत राहिले, पण माझ्या समजावण्यावर त्यांनी पैसे घेण्यास मान्य केलं. मामी तर माझ्या आल्यापासून माझी खूप चांगली देखभाल करत होती. खाण्यापिण्याची गोष्ट असो वा राहण्याची. माझ्या येण्यामुळे तिला काही त्रास नव्हता. मामी दिसायला खूप आकर्षक आणि गठीली होती. मामा त्यांच्यासमोर पाणी कमी चहासारखे वाटत होते. जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला पहिल्या नजरेत वाटलं की मामा-मामींचा किती सुखी संसार आहे. मलाही असाच संसार बसवायचा होता. उरलेले दिवस तर मी ऑफिसच्या कामात व्यस्त राहत होतो. त्यामुळे मला त्यांच्या घराच्या गोष्टी जास्त कळत नसत. पण सुट्टीच्या दिवशी काही ना काही गोष्टी माझ्यासमोर येऊ लागल्या. मामी माझ्यासमोर तर खूप खुश आणि हसत खेळत राहत होती, पण त्यांच्या खऱ्या जीवनात ती पूर्णपणे उलट होती. मला असं वाटू लागलं होतं, कारण त्यांचा वागणूक कधी-कधी खूप वेगळा दिसत होता. एक रात्र 12 वाजता मला जोरात भूक लागली. त्या दिवशी मी ऑफिसहून घरी आल्यावर खाऊन लगेच झोपून गेलो होतो. त्यामुळे मला पुन्हा भूक लागली होती. इतक्या रात्री स्वयंपाकघरात जाणं मला थोडं विचित्र वाटत होतं. पण हिम्मत करून मी स्वयंपाकघराकडे चाललो. मी स्वतःच्या खोलीतून बाहेर पडलोच की घराच्या दाराजवळ मला मामा दिसले. मामा पूर्णपणे नशेत होते. मामी त्यांना कसं तरी सांभाळून घरी आणत होती. मामांना त्या अवस्थेत पाहून मी धावत त्यांना सांभाळायला गेलो. मी कसं तरी मामांना त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवलं. तिथून निघून मी स्वयंपाकघरात गेलो आणि पाहू लागलो की काही खायला आहे का. त्यावेळी अचानक मामी तिथे आली. मला स्वयंपाकघरात पाहून ती बोलली, "भाचा, तू यावेळी स्वयंपाकघरात काय करतोस?" मला खूप भूक लागली होती, पण मी तिला कसं सांगू? "काही नाही मामी, मी पाणी प्यायला आलो होतो. पाण्याचा ग्लास मिळत नाहीये. इकडे शोधत होतो." यावर ती बोलली, "भाचा, रे ग्लास तर तुझ्या समोरच आहे. नक्की तुला दुसरं काही हवं असेल तर मला सांग." त्यावेळी मी तिला सांगितलं की मला खूप जोरात भूक लागली आहे आणि मी पाहत होतो की काही खायला आहे का. मामीने हसून मला किनाऱ्यावर बसवलं आणि बोलली, "तू डायनिंग टेबलवर बस. मी तुला आत्ता खायला परोसते."
मामीने थोड्या वेळात मला गरमागरम खायला परोसून दिलं. मी खायला खात होतो तेव्हा मामी माझ्यासमोरच बसली होती. मी सहजपणे तिला विचारलं, उत्तर दिलं नाही. मग ती बोलली, "मी तुझ्या मामांच्या वाट पाहत होतो. मला त्यांच्यासोबत खायला होतं. पण पाहिलंस ना मामा कशा अवस्थेत घरी आले. त्यांना पाहून माझं पोटही भरून गेलं. असं समजून घे मामी घरात खूप मेहनत घेत होती आणि घरच्या बाईला न खाता झोपणं मला अजिबात आवडत नव्हतं. त्यावेळी मी मामीपाशी गेलो आणि स्वतःच्या हाताने तिला खायला खाऊ घातलं. मामी आधी तर खूप लाजत होती. पण मग ती मला एकटक पाहत राहिली आणि मोठ्या प्रेमाने माझ्या हाताने खायला खाऊ लागली. खायला संपल्यानंतर मी स्वतःच्या ओठांवर पाण्याचा हात फिरवला. मामीने मला पाहून स्वतःच्या डोळ्यांना झाकलं. मीही काही न विचारता तिच्या ओठांवर पाण्याचा हात फिरवला. तिच्या दोन्ही हातात प्लेट होती. म्हणून मला वाटलं की कदाचित तिला माझी मदत हवी असेल. मी सहजपणे तिच्या ओठांवरही पाण्याचा हात फिरवला आणि स्वतःच्या रुमालाने तिचं तोंडही पुसून दिलं. ती मला मोठ्या प्रेमाने पाहत राहिली. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. खायला खाऊन मला खूप बरं वाटत होतं. मी मामीला थँक यू आणि गुड नाईट म्हणून स्वतःच्या खोलीत चाललो. सकाळी मला ऑफिससाठी थोडं लवकर जायचं होतं. मामी माझ्या जाण्याच्या वेळेपर्यंत माझं टिफिन तयार ठेवत होती. एकदा रविवारी मामांनी मला स्वतःच्या खोलीत बोलावून नेलं. ते बोलले, "आज आपण दोघे मिळून मजा करू." ते बोलले, "आज आपणली व्यवस्था करून ठेवली होती." 2 ग्लास आधीच भरून ठेवलेले होते. ते पाहून मी हैराण झालो. मी कधीही दारूला हात लावला नव्हता. मामा मला जोर देत होते. त्याला न कसं करू ते मला समजत नव्हतं, कारण त्यांच्या तोंडावर खूप एहसान होतं. त्यांनीच मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. त्यामुळे त्याला न म्हणून मी त्यांना नाराज करायला नको होतो. मी मामांसोबत बसलो. त्यावेळी मला दाराजवळ मामी दिसली. ती चुपचाप खोलीत झाकत होती. तिला पाहून मला लाज वाटू लागली. मामीने मला इशारा केला की मी ग्लासाला हात लावू नये. इकडे मामांचा आग्रह वाढत चालला होता. त्यावेळी मी नाटक केलं की मी ग्लास तोंडाला लावला, पण मी एक घोटही प्यायला नाही. थोड्या वेळात मामांनी एकामागून एक ग्लास रिकामे केले आणि ते नशेत धुंद झाले. यानंतर मी खोलीचा सामान हळूहळू स्वयंपाकघरात नेऊ लागलो. मला काम करताना पाहून मामी खोलीत आली. उरलेला सामान तिने उचलून आणला. स्वयंपाकघरापाशी पोहोचताच तिच्या हातातून एक काचेचा ग्लास जमिनीवर पडला आणि त्याच वेळी तिचा पाय त्या तुटलेल्या काचेवर पडला. मामी दुखापतीने किंचाळत होती. मामी दुखापतीने किंचाळती धावलो. तिला त्या साठी धावलो. मामीला चालायला खूप त्रास होत होता. माझ्याकडे तिला गोदात उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मी मामीला गोदात उचलून त्यांच्या खोलीत नेलं. तिथे मामा पलंगावर पूर्णपणे पसरून झोपले होते. त्यावेळी मी मामीला स्वतःच्या खोलीत नेलं. तिथे पोहोचताच मी तिला पलंगावर लिटवलं आणि तिच्या पायातून काच काढला. काच काढल्यानंतर मी तिच्या पायाला मलम लावलं आणि पट्टी बांधायला लागलो. त्यावेळी मी पाहिलं की मामी मला खूप वेगळ्या नजरेने पाहत होती. तिची नजर पाहून मला लाज वाटू लागली. पट्टी बांधल्यानंतर मी स्वतःची चादर उचलली आणि हॉलमध्ये जायला लागलो. त्यावेळी मामीने माझा हात पकडला. तिने मला स्वतःपाशी बोलावलं आणि स्वतःच्या बाजूला बसायला सांगितलं. मामी बोलली, "रोहन, तू तर माझी एक गोष्ट मानली आणि एक घोटही प्यायला नाहीस. वासे तर तू मला मलमपट्टी करून दिलीस. या दोन्ही गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद." मामी माझा हात पकडून माझ्याशी बोलत होती. तिच्या वागणुकीवरल्या गोष्टी करायला इच्छित होती. त्यावेळी मी तिला विचारलं, "तू मला मामांसोबत पार्टी करण्यापासून मनाई करण्याचा इशारा का केलास?" यावर ती बोलली, "रोहन, तू शरीफ आहेस. तुझ्यात आणि तुझ्या मामांमध्ये खूप फरक आहे. तू त्या चुकीच्या रस्त्यावर जाऊ नकोस. त्यासाठीच मी तुला ड्रिंक करण्यापासून मनाई केली होती." ती माझ्याशी बोलत असताना मी पाहिलं की तिच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी प्रेम झळकत होतं. त्या दिवसानंतर माझ्या मनातही मामीविषयी काही भावना जागृत होऊ लागल्या होत्या. आता माझी नजर तिच्यावर पडू लागली होती. मामी मला ऑफिस जाताना स्वतःचं काम सोडून विदा करण्यासाठी येत होती. तिचं माझ्याविषयीचं वागणूक खूप बदललं होतं. एक दिवस मी ऑफिसहून अर्धा दिवस सुट्टी घेऊन लवकर घरी आलो. घरी आल्यावर मला भूक लागली होती. फ्रेश होऊन मी मामीला खायला परोसायला सांगितलं. मला खायला परोसताना मामी माझ्या बाजूला बसली होती. खाताना चुकून माझ्या शर्टावर भाजीचा रस पडला. मामी ताबडतोब उभी राहून माझ्यापाशी आली आणि स्वतःच्या साडीच्या पल्ल्याने माझा शर्ट साफ करायला लागली. त्यावेळी ती माझ्या खूप जवळ होती. त्यावेळी अचानक आमच्या नजरा मिळाल्या. मागील काही दिवसांपासून मामीच्या नजरा आणि वागणुकीत माझ्यासाठी खूप प्रेम दिसत होतं.
असं वाटत होतं की तिचे डोळे माझ्याशी काहीतरी सांगू इच्छित आहेत. शर्ट साफ झाल्यानंतरही ती माझ्यापासून दूर गेली नाही. त्यावेळी मी सांगितलं, "मामी, शर्ट साफ झाला. आता बस कर, नाहीतर शर्टचा रंग निघू लागेल." माझं असं म्हणताच मामी होशात आली. मी सांगितलं, "मामी, चल तूही माझ्याशी खायला खा." यावर ती बोलली, "मला भूक तर लागली आहे, पण आज मला स्वतःच्या हाताने खायला नकोय. तो दिवस जसा तू मला खायला खाऊ घातलंस, तसंच जर तू खाऊ घालायला तयार असशील तर मी खाईन." अचानक काहीतरी विचित्र नखरे करायला लागली होती. मी त्या दिवशी पाहिलं होतं की मामांच्या वाट पाहता पाहता ती न खाता राहत होती. त्यामुळे मी तिला स्वतःच्या हाताने खायला खाऊ घालायला सुरुवात केली. तिला खाऊ घालताना मामी माझ्या बोटांना चोखत खायला खात होती. मला ते थोडं विचित्र वाटत होतं. त्यावेळी तिने माझं बोट चावलं. मी जोरात किंचाळलो तर मामीने पुन्हा माझं बोट स्वतःच्या ओठात पकडलं. ती म्हणत होती की माझ्या बोटाचा दुखापत कमी करण्यासाठी तिने असं केलं. पण मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिच्या या वागणुकीमुळे माझ्या मनात वेगवेगळ्या भावना जागृत होत होत्या. मामी वारंवार माझ्यावर विचित्र नजरा टाकत होती. त्यावेळी मला मामांच्या गाडीचा आवाज ऐकू आला. मी ताबडतोब मामीपासून दूर गेलो. हात धुवून स्वतःच्या खोलीत चाललो. त्या दिवशी मामा देखील लवकर घरी आले होते. घरी आल्यावर त्यांनी मला आवाज दिला आणि सांगितलं, "रोहन, लवकर तयार हो. मी तुला स्वतःच्या मित्राच्या एका मोठ्या पार्टीत घेऊन जातोय." मी सांगितलं, "मामा, माझं तर आत्ताच खायला झालंय. आधी तर दाखव." यावर मामा बोलले, "काय रे रोहन, तुला तर घर आणि ऑफिसशिवाय काही दिसतच नाही. तुझ्या वयाच्या मुलाला या वयात कशी मजा करायला हवी मामा." माझ्याशी बोलत असताना मामी तिथे उभी होती. सगळं ऐकत होती. मी मामांच्या गोष्टीवर फक्त डोके हलवत राहिलो. पण मामीला मामांच्या गोष्टीवर राग आला. ती बोलली, "तू स्वतःच्या मित्राच्या पार्टीत जाऊ शकतोस, पण रोहनला स्वतःच्या गलिच्छ सवयीत फसवू नकोस. नाहीतर लग्नानंतर त्याची बायकोही माझ्यासारखी पश्चात्ताप करेल." मामीने मामांशी माझ्यासमोर खूप रुखाईने बोललं होतं. यामुळे मामांना खूप राग आला आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मामा स्वतःच्या खोलीत चालले. पण खोलीत जाताच ते मामीला जोरात आवाज देत होते. मामांचा आवाज ऐकून मामी धावत खोलीत गेली. मामीच्या खोलीत जाताच मामांनी दार जोरात बंद केलं. खोलीतून त्यांच्या भांडणाचे आवाज येत होते. मला मामीची खूप चिंता वाटत होती. माझं मन तिच्यासाठी तडफडत होतं. पण मला समजत नव्हतं की असं का होतंय. मी त्यांच्यात काही बोलू शकत नव्हतो, कारण मी नको होतो की माझ्या बोलण्यामुळे वातावरण अधिक बिघडेल. मला अजून शहरात स्थायिक व्हायचं होतं आणि यात मला मामच्या बाजूंची खूप मदत हवी होती. तर कदाचित मामा मला कुठेतरी दुसरीकडे राहायला सांगतील. त्यामुळे मी शांत राहिलो आणि तटस्थ राहिलो. मी स्वतःच्या खोलीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने मामी बडबडत माझ्या खोलीत आली आणि माझ्या बाजूला लेट झाली. जेव्हा ती खोलीत तेव्हा खोलीत छोटासा नाईट लॅम्प जळत होता. त्या प्रकाशात मी पाहिलं की मामी माझ्या बाजूला लेटली आहे. मला वाटलं की ती रागात असेल. त्यामुळे मी तिला काही सांगितलं नाही. थोड्या वेळाने मी कपाटातून कपडे काढायला गेलो. त्यावेळी अचानक मामी माझ्यापाशी आली आणि माझ्याशी लपेटली गेली. तिच्या या वागणुकीमुळे मी घाबरलो, कारण मामा घरातच होते. जर त्यांनी हे पाहिलं असतं तर माझी खैर नव्हती. मामीच्या रडण्याचा आवाज ऐकून मी अधिक घबरालो. मी ताबडतोब खोलीची मोठी लाईट चालू केली आणि मामीला माझ्यापासून वेगळं केलं. तिने मला पलंगावर बसवलं आणि माझ्या बाजूला बसून माझं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं. मी सांगितलं, "मामी, थोडं शांत हो. रडणं बंद कर आणि सांग की काय झालं." वारंवार मला अशा रीतीने लपेटू नकोस, कारण मामा देखील घरात आहेत. जर त्यांनी पाहिलं तर ते काहीतरी दुसरं समजतील आणि तुमच्यात अधिक भांडण वाढेल. यावर ती बोलली, "तुझा मामा मला न ऐकता आधीच पार्टीसाठी निघून गेला. मी तर तुला स्वतःचा समजून तुझ्यापाशी आली होतो. पण तू वारंवार मला दूर करत आहेस." असं म्हणून मामी रागाने खोलीतून बाहेर जायला लागली. तिला थांबवायला मी तिचा हात पकडला तर चुकून माझ्या हातात तिच्या साडीचा पल्ला आला आणि तो ओढला गेला. मला वाटलं की हे पाहून मामी माझ्यावर राग करेल. पण ती अचानक वेगळीच वागणूक करायला लागली. ती त्याच अवस्थेत माझ्यासमोर येऊन बसली आणि पुन्हा माझ्याजवळ यायला लागली. ती बोलली, "रोहन, आज मी पूर्णपणे तुझ्यात सामावून जायला इच्छिते. मला तुझा प्रेम हवा आहे. मी यासाठी किती काळापासून तहानलेली आहे. मला अशा रीतीने दूर करू नकोस." मामीने बिनधास्तपणे स्वतःच्या मनाच्या सर्व गोष्टी माझ्यासमोर मांडल्या. मी तिच्या गोष्टी ऐकून हळूहळू होश गंतवत चाललो होतो. त्यावेळी अचानक घराची लाईट गेली. यामुळे मामी अधिक जोशात आली. तिने संधीचा फायदा उठवायचा ठरवला होता. ती वारंवार माझ्याजवळ येऊन मला पूर्णपणे बेकाबू करत होती. हळूहळू ती माझ्यापाशी आली आणि फुसफुसत ती ती बोलली, "रोहन, बघ, वेळी आम्हाला खऱ्या संधीवर एकत्र देत आहे. बिलकुल खरं.
वेळेवर लाईट गेली. या अंधारात तू बिलकुल लाजू नकोस मामी. माझ्या प्रेमात पूर्णपणे बेकाबू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तर मी पाहिलं की मामी माझ्या बाजूला झोपली होती. उठताच तिला एक फोन आला आणि तिला कळलं की मामांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. मामांच्या बातमीने मामीचे पाय खाली जमीन सरकली. हॉस्पिटलला जाण्यापूर्वी तिने मला गळ्यात घेतलं आणि सॉरी म्हणत ती बोलली, "काल रात्र जे काही झालं ते तू तुझ्या मामांसमोर चुकूनही बोलू नकोस." माझ्याकडून वचन घेऊन मामी हॉस्पिटलसाठी निघून गेली. काल रात्र मामीने मला सांगितलं होतं की ती माझ्यावर प्रेम करते आणि ती मला स्वतःचं सर्व काही सोपायला तयार आहे. ती स्वतःचं उरलेलं आयुष्यही माझ्याशी घालवायला इच्छित होती. पण मी तिच्या कोणत्याही गोष्टीवर सहमती दिली नव्हती. आमच्यात काहीही चुकीचं झालं नव्हतं. मी मामीला समजावलं की मी माझ्या मामांच्या पत्नीला फक्त मामीच्या रूपातच पाहतो. मी स्वतःच्या नात्याची मर्यादा तोडू शकत नाही. मामी आणि मामांच्या नात्यात आनंद नावाची गोष्ट नव्हती. मामीचं म्हणणं होतं की मामांनी फक्त पैशांच्या मागे धावण्याऐवजी मलाही थोडा वेळ द्यायला हवा. माझ्याशी प्रेमळ गप्पा मारायला हव्यात. माझी काळजी घ्यायला हवी. मामी तर माझ्यातच स्वतःचा पती शोधू लागली होती आणि त्यामुळेच तिचं वागणूक असं बदललं होतं. जेव्हा मी तिच्या सर्व गोष्टी नाकारल्या तेव्हा ती खूप भडकली होती. पण मला माहीत होतं की जसजसं त्यांचं वैवाहिक जीवन पुढे जाईल तसंच त्यांना एकमेकांची किंमत समजेल. काल रात्र मामांनी पार्टीत थोडं जास्त दारू प्यायली होती, ज्यामुळे त्यांचा छोटासा अपघात झाला होता. त्यात त्यांना अनेक ठिकाणी इजा झाली होती. थोड्या वेळाने मामी मामांना घरी घेऊन आली. पुढील काही दिवस मामी मामांसोबतच होती. आता हळूहळू ते एकमेकांची काळजी घ्यायला लागले होते. एकमेकांना वेळ देण्यामुळे कदाचित मामांना हा अनुभव आला होता की कठीण वेळी बायकोच पतीसाठी उभी राहते. मामीला जे प्रेम हवं होतं ते आता मामांकडून मिळायला लागलं होतं. मामीला जे प्रेम हवं होतं ते आता मामांकडून मिळायला झालं आहे. पण मला आठवत नाही की त्यांच्यात काही भांडण झालं असेल. या घटनेनंतर मी पाहिलं की जेव्हा मामांनी कठीण प्रसंगी मामीच्या बाजूला उभं राहून त्यांची काळजी घेतली, तेव्हा त्यांच्या जीवनात पुन्हा प्रेम जागृत झालं. मामीला जे प्रेम आणि वेळ हवा होता, ते मामांकडून मिळायला लागलं. त्यामुळे मला समजलं की जीवनसाथीला वेळ देणं तितकंच गरजेचं आहे जितकं पैसे कमवणं. कारण फक्त पैशांच्या मागे धावून वैवाहिक जीवन चालत नाही. जीवनसाथीला जे प्रेम हवं असतं ते त्याला योग्य वेळी मिळायला हवं. तेव्हाच वैवाहिक जीवन सुखी होऊ शकतं.